कुठलाही व्यावसायिक जेव्हा एखाद्या प्रोफेशनल मीटिंगमध्ये किंवा नेटवर्किंग मीटिंगमध्ये आपल्याच व्यवसायातल्या एखाद्या उद्योजकाला बघून त्याच्याकडे जेव्हा कॉम्पिटिटर म्हणून बघतो ना, तेव्हा आम्ही त्यांना नेहमी एक वाक्य सांगतो, कॉम्पिटिशन इज ऑलवेज ॲट द बॉटम, ॲट द टॉप देर इज अ कोलॅबरेशन. आणि कुठल्याही क्षेत्रातल्या यशस्वी उद्योजकाला जर तुम्ही विचारलं तर त्याचाही अनुभव असाच असेल. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, सर्व्हिस क्षेत्रात असा, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असा किंवा ट्रेडिंगमध्ये असा, मोस्टली सर्व्हिस क्षेत्रातल्या लोकांना असं वाटतं की आपल्याच क्षेत्रात काम करणारा माणूस हा आपला कॉम्पिटिटर ठरू शकतो. पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्याकडे येणारा कस्टमर हा एखाद्या स्पेसिफिक गोष्टीमुळे तुमच्याकडे येतो. म्हणजे त्याला तुमच्या बिझनेसमधली एखादी अशी गोष्ट आवडत असते की जी तुमच्या कॉम्पिटिटरकडे नसेल किंवा नसली तरी ती तेवढी ठराविकपणे नसेल. आणि त्यामुळे तुमचा क्लायंट किंवा तुमचा कस्टमर हा तुमच्या कॉम्पिटिटरकडे जाण्यासाठी तुमच्याकडे अशी एक USP असली पाहिजे की ज्याच्यासाठी तो कस्टमर तुमच्याकडे टिकून राहील. मग ती तुमची अवेलेबिलिटी असेल, ते तुमचं कम्युनिकेशन असेल, तो तुमच्या ऑफिसचा ॲटमॉस्फिअर असेल, तुमच्या टीमचं तुमच्या क्लायंटशी होणारं कम्युनिकेशन असेल, अशी कुठलीही एक USP जी तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायातल्या व्यावसायिकांना कॉम्पिटिटर म्हणून न बघता एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघाल. आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे कमी आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्ही डेलिगेट करू शकता, अशा गोष्टी ज्यांची स्ट्रेंथ आहेत, अशा लोकांबरोबर कोलॅबोरेशन करू शकता. आणि मग कुठल्याही मीटिंगमध्ये, कुठल्याही व्यावसायिक ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला कुठलाही माणूस हा तुमचा कॉम्पिटिटर वाटणार नाही, तर ती एक अपॉर्च्युनिटी वाटेल. म्हणून मॉरल ऑफ द स्टोरी काय, कॉम्पिटिशन इज ऑलवेज ॲट द बॉटम, देर इज अ कोलॅबोरेशन ॲट द टॉप.